मिरजेतील डॉक्टर के.पी. तांबोळी मेमोरियल हॉस्पिटलमध्ये डॉक्टर झेन इक्बाल तांबोळी यांचे अत्याधुनिक तांबोळी यूरोलॉजी आणि अँड्रोलॉजी हॉस्पिटल सुरू झाले आहे। येथे किडनीचे सर्व विकार, किडनी स्टोन, मुतखडा, लघवीच्या विविध तक्रारी, प्रोस्टेट ग्रंथींचे आजार तसेच पुरुषांच्या सर्व लैंगिक समस्यांवर एकाच ठिकाणी अत्याधुनिक तपासणी आणि अचूक प्रभावी उपचार पद्धती उपलब्ध आहेत। तरी गरजू रुग्णांनी संपर्क साधावा। तसेच मिरजेतील पहिले प्रगत वंध्यत्व निवारण केंद्र तांबोळी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर गेल्या 20 वर्षापासून या छताखाली यशस्वीपणे कार्यरत आहे। येथे IUI, IVF, ICSI, ICSI यासारख्या सर्व आधुनिक उपचार पद्धती तज्ञ डॉक्टर इक्बाल कासिम तांबोळी हे करत आहेत। विश्वासार्ह उपचारासाठी डॉक्टर के.पी. तांबोळी मेमोरियल हॉस्पिटलचे तांबोळी यूरोलॉजी अँड अँड्रोलॉजी हॉस्पिटल आणि तांबोळी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर। आमचा पत्ता आरफा हॉटेल रोड, जुने लोकपूर, हॉस्पिटल समोर, मिरज। मोबाईल नंबर 98 19 70 18 08 0233 22 21 543। रेल्वे स्टेशन परिसरातील मारहाण प्रकरणी 9 जणांवर गुन्हा दाखल। मिरज रेल्वे स्थानक परिसरात एका तरुणास मारहाण करून जखमी केल्याप्रकरणी महात्मा गांधी चौक पोलिसांनी 9 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे स्टेशन परिसरात गेल्या काही दिवसांपासून काही तरुणांकडून प्रवासी व व्यापाऱ्यांना त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी होत्या। सोमवारी दुपारी एका तरुणाने व्यापाऱ्यांना धमकावून पैसे उकळण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे। त्यानंतर संतप्त स्थानिक नागरिकांनी संबंधित तरुणास पकडून बेदम मारहाण केली। या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। या प्रकरणी पोलिसांनी गंगाराम कलमाडे, बापू पूर्ण नाव माहीत नाही, अमन पूर्ण नाव माहीत नाही, समीर पूर्ण नाव माहीत नाही, मोहसिन निसार कुरुंदवाड, मौलवी कुरुंदवाड, मुख्तार काझी, तौफिक काझी आणि अजमुद्दीन खतीब या 9 जणांवर गुन्हा दाखल केला आहे। दरम्यान रेल्वे स्टेशन परिसरात वाढत्या नशेखोरी आणि गुन्हेगारी प्रकारामुळे व्यापारी व नागरिक त्रस्त असल्याचे बोलले जात आहे। त्यामुळे अशा घटना घडत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे। मात्र त्रास देणाऱ्या व्यक्तीविरोधात कारवाईऐवजी स्थानिकांवर गुन्हे दाखल झाल्याने संताप व्यक्त केला जात आहे। अधिक तपास महात्मा गांधी पोलीस करत आहेत। ब्युरो रिपोर्ट SS न्यूज मराठी।